महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचं परिषद होती सिटू भवन येथे। मी माझी ओला उबरची रिक्षा आहे, मी रिक्षा घेऊन तिथं उभो होतो, तर माझ्या कानावर ते अंधश्रद्धा निर्मूलनचे वाक्य आले। तर मी ते वाक्य ऐकण्यासाठी परिषद ऐकण्यासाठी अर्धा पाऊण तास मी तिथे बसलो होतो। ते बसल्यानंतर अंधश्रद्धा नेमकं काय असतं ते सगळं ऐकल्यानंतर मी माझ्या रिक्षाला जे लिंबू मिरची लावत होतो ते परिषद ऐकल्यानंतर मी तिथून येऊन आजपासून मी माझ्या रिक्षाला जे लिंबू मिरची लावत होतो ते लिंबू मिरची मी लावणार नाही। आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आम्ही नाशिक जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून 3 एप्रिल रोजी सिटू भवन येथे फलज्योतिष आणि बुवाबाजी विरुद्ध एक परिषद घेतली। त्या परिषदेमध्ये आमचे सगळे रिक्षा चालक, वाहन बंधू, पुन्हा इतर कार्यकर्ते, इतर लोक हे सर्व आले होते। त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये अंधश्रद्धा कशी आहे आणि ती कशी फैरवली जाते आणि ज्योतिष आपल्याला या अंधश्रद्धेविषयी काय सांगतात याबाबतही सांगण्यात आलं। त्याच्यामध्ये पुन्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये अजून किती त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली पाहिजे आणि ते कायदे कसे पुढे गेले पाहिजेत याबाबतही सांगण्यात आलं होतं। आता आम्ही जे परिषद घेतली त्या परिषदेमुळे इथे जे रिक्षा चालक बंधू आहेत त्यांनी ठरवलं की नाही, आम्ही ही जी लोक रिक्षाला लिंबू मिरची बांधतात ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि आम्ही या दिवसापासून ही अंधश्रद्धा बाळगणार नाही आणि आम्ही स्वतःही बाळगणार नाही आणि दुसऱ्यांनाही सांगू। त्या पद्धतीने त्यांनी आज रोजी त्यांचं शपथ घेतली आहे की आम्ही अंधश्रद्धा बाळगणार नाही आणि हे जे लिंबू मिरची आहे काढून टाकू आणि दुसऱ्यालाही काढण्यासाठी सांगू म्हणून। आणि अशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या याचे कार्यक्रम घेणार आहे।